सांब सदाशिवाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्री सांब सदाशिवाय नमः। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मल जसु जो दायक फल बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुरसिके संगे कांचन भरण विराज सुबेशा। कानन कुंडल कुंचित केशा ध्वजा विराजे। वज्र और ध्वजा विराजे। कांधे मूंज जनेऊ साजे। शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबेको आतुर। प्रभु चरित्र सुनिबेको रसिया। राम लखन सीता मन बसिया। सूक्ष्म रूप धरि सिंहि दिखावा। विकट रूप धरि लंका जरावा। भीम रूप धरि असुर संहारे। रामचंद्र काज सवारे। लाए संजीवन लखन जियाए। श्री रघुवीर हरष उर लाए। रघुपति केने बहुत बड़ाई। तुम प्रिय भरत सम भाई। सहज वदन तुम्हारो जस गावे। अस कहे श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनिजा नारद सर सहित ईसा। बाल जहाते कवि को बिन गई सके गाते। तुम उपकार पर प्रभय करना। राम मिलाय राजवर देना। जय हो। तुम्हारा अंतर भीषण माना। लंकेश्वर भय जब जग जाना। जुग जो जन बरवा लो ताहि मधुर बल जानो। प्रभु मुद्रिका बिलव कुमाई। जल जिला गए अचर जनाहि। दुर्गम काज जगत के देते। दुर्गमानो व्रत मरे देते। तुम्हारो भजन जन्म को पावे। जन्म जन्म के दुख विसरावे। अंत काल रघुवर पुर जाई। जहाँ जन्म हरि भक्त गाई। राम दुआरे तुम रखवारे। होत न क्या बिनु बेजा। सब सुख लहे तुम्हारी चरण। तुम रक्षक हूँ को डरना। तेज समानो आपे तीनों लोक हाकते कापे। दूत विराज निकट नहीं आवे। महावीर जब नाम सुना। रोग हरे तो वीरा। जपद निरंतर हनुमत वीरा। संकट दे हनुमान दुरावे। मन क्रोध जन दुरावे। और मनोरथ जो कैलावे सोया चारों दिन प्रताप तुम्हारा है। बड़जीत जगत मरिया राजा दुष्ट की तुम अजुर निगंधन राम दुलारी। के दाता अजबर वीर जानकी माता। राम रसायन तुम्हारे माता। सदा रघुपति के दाता।
तुम्हारो भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंधकार रघुबर पुर जाय जहाँ जन्म हरि भक्त गाये देवता चित्तन धरय हनुमत जय सर्व जग करय संकट गढ़े मिटे जो विराज पद निरंतर हनुमत जय 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 हनुमान उदाई कृपा करो गुरुदेव की जो सतबार पाठ कर कोई जो टय बंद माधो जो या बड़े हनुमान चालीसा हो यदि पिता की गौरी तुलसीदास सदा हरि जय राखे जय नाथ पवन तनया संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय वसवु सुरभूत सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय और भाई जबरदस्त की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा यो प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधा अन्योष हस्तचरण श्रवणत्वगाद्य प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् लोकाविरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय तस्मै नकराय नमः शिवाय सर्वांनी
शरीर आणि वाणी पवित्र व्हावा याकरिता भगवंताच्या नामाचा आश्रय घ्यायचा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करायचं आहे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर 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 हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. जय हो. सर्वांनी टाळी वाजून भजन करा मायला. मंगल भोले. काशी विश्वनाथ गंगा. काशी अमरनाथ गंगा. विश्वनाथ गंगा. काशी अमरनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. काशी अमरनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. काशी अमरनाथ गंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हरी बोल. जय हो. काशी विश्वनाथ गंगा. काशी अमरनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. काशी अमरनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगा. काशी अमरनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. जय हो. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः
शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरि हरि बोल हर हर भोले नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय स्वस्ति श्री गणेशाय नमः स्वस्ति श्री सरस्वती नमः स्वस्ति श्री सांब सदा शिवाय नमः स्वस्ति श्री गुरुदेवताभ्यो नमः स्वस्ति श्री मातृपितृदेवताभ्यो नमः स्वस्ति श्री सकल देवताभ्यो नमः पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु गंगा भारती महाराज की जय सांब सदा शिव भगवान नर्मदेश्वर महाराज की जय अखिल ब्रह्मांड चालक कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने सकल संत महंतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी पांगरा सर्वांच्या अनमोल सहकार्याने भगवान
नर्मदेश्वराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने समापन्न होत असणारी दिव्य ही भगवंताची साधना, भगवान सांब सदाशिवाचं चरित्र, शिव महापुराण कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. आज आपल्या कथेचा 3रा दिवस आहे आणि कथेला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम या व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, सर्वांच्या चरणावरती मी आदरपूर्वक साष्टांग प्रणिपात करतो. त्यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे धीरज महाराज गावंडे, हरिभक्तीपरायण आमचे बोचरे महाराज, भागवत महाराज कात्रे, भागवत महाराज कचरेवाडीकर, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आमचे महेश महाराज भगत, हरिभक्तीपरायण आमचे महेश महाराज सदगे आणि सुंदर ज्यांचा साऊंड आहे हरिभक्तीपरायण आमचे अर्जुन महाराज काकडे, या सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत ठेवतो. या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे भगवान बाप्पू काकडे कंडारीकर, त्यांनाही साष्टांग नमस्कार. आणि आपला हा प्रोग्राम, आपली ही कथा, राहू द्या, आपली ही कथा आज तर आपण श्रवण करतोय, आज तर ऐकतोय, पाहतोय, पण कथा आटोपल्याच्या नंतर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत कधीही आपल्याला जर आपल्या पांगऱ्यातील ही कथा ऐकायची असेल, पाहायची असेल, याकरता सुंदर त्या कथेचं चित्रीकरण केलं जात आहे. आमचे वारकरी नोटिफिकेशन म्हणून एक यूट्यूबला चॅनल आहे आणि ते चॅनल, त्या माध्यमातून आपण ही कथा प्रसारित करत आहोत. सुंदर आमची त्या ठिकाणी कथा, या ठिकाणी आपली कथा या चॅनलवरती आहे. आणि म्हणून सर्वांनी आजपासूनच ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी या चॅनलला काय म्हणतात ते सबस्क्राईब करा, त्यानंतर परत बेल आयकॉन करा आणि परत ते काय घंटी दाबा, आहे की नाही, कमेंट करा, आहे की नाही. असं सुंदर आपला हा प्रोग्राम आहे. जे या कॅमेऱ्यावरती आहेत सर्व या ठिकाणी एडिटिंग करून आपली कथा प्रोग्राम सगळे व्हिडिओ टाकतात ते आमचे विशाल गावडे. वा, सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो आणि कथेला आरंभ करतो. भोलेनाथ भगवान शंकराची ही कथा आहे. काल आपण कथा भाग श्रवण करत असताना कथेचं महात्म्य वर्णन केलं, महात्म्य पाहिलं कथेचं. आणि महात्म्य पाहत असताना देवराज नावाच्या ब्राह्मणाचं चरित्र आपण पाहिलंय, चंचुलेचं चरित्र आपण पाहिलंय आणि त्यानंतर कथा श्रवणाची विधी आपण काल ऐकली. कथेची निर्मिती कशी झाली आपण काल पाहिली. आज ही कथा आपल्याला श्रवण करत असताना, भगवान भोलेनाथाचं चरित्र श्रवण करत असताना भगवंताची महती श्रवण करायची आहे. भगवान सूतजी महाराज शौनकादी ऋषींना ही कथा सांगत आहेत.
त्यानंतर पहिला संवाद या ठिकाणी कथेमध्ये येतोय तो म्हणजे सनत कुमार आणि नंदिकेश्वराचा. गोड येतो, आपण ऐकणार आहात. का ऐकली पाहिजे कथा, का ऐकावी कथा? कारण हे पुराण म्हणजे साक्षात भोलेनाथ आहे. या कथेच्या श्रवणाने आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, दैन्य हे सर्व निरसन होत जाते आणि सुखाची प्राप्ती तुम्हाला मला होतीये. जीवाची जर अवस्था पाहायला आपण गेलो तर प्रत्येकाला सुख हवंय. सुखाचा जर विचार केला, सुख कुठलं हवंय? गाडी, घोडा, संपत्ती हे सुख नाहीये. सुख कुठलं पाहिजे? मोक्षरूपी सुख पाहिजे, मुक्ती पाहिजे, मरणोत्तर सुख पाहिजे. ज्या करता हा अनमोल किमतीचा देह तुम्हाला मला भगवंताने दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा. हे शरीर भगवंताने तुम्हाला मला भजनासाठी दिलंय. का? या शरीरामध्ये भजन कीर्तन का केलं पाहिजे? महाराज सांगतात, बाहो तुल्य मानसो देही निज ज्ञान घातले पायी. अनमोल किमतीचं हे शरीर भगवंतानं तुम्हाला मला दिलंय. यामध्ये अनेक प्रकारचे जीव बनवलेत, पण मानव देह जो आहे तो भगवंतानं अपेक्षेनं बनवलेला आहे. त्यामध्ये ज्ञान घातलंय. माझं चिंतन, माझं भजन करावं यासाठी. मानवाची निर्मिती त्यासाठी आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नाशे जीवपणा बबरू. एक एक इंद्रिय भगवंतानं तुम्हाला मला त्याच्यासाठी दिली आहे. पण पर्याय काय झाला, परिणाम काय झाला? तो या झाला फाटा बाधिकेचा. विसरलो आपण. रे मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिलेगा फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. जय हो. सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर, सांझ सवेरे बैठ के बंदे गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे बैठ के बंदे गीत प्रभु के गाया कर. नहीं लगता कुछ मोल रे, नहीं लगता कुछ मोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मिलेगा फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब जो मिलेगा फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. जय हो.
मतलब का संसार है, इसका क्या एतबार है। संभल संभल के कदम रखो, फूल नहीं अंगार है। संभल के कदम रखो, फूल नहीं अंगार है। मन की आंखें खोल रे, मिट्टी में ना रोल रे। मन की आंखें खोल रे, मिट्टी में ना रोल रे। जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। ओ मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे। अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। हा देव कबीरदास महाराज म्हणतात आत्ता मिळालाय पुन्हा कधी मिळणार नाही। कशा करता मिळालाय याचा आपण विचार केला पाहिजे। देह देवानं देवाच्या भजनासाठी दिलं, याच्यातही नवल नाहीये। तुम्ही आणि मी प्रत्येकानं देवाला वचन दिलंय। काय बघा, मी काल बोलून गेलो, माणसानी देवाला नाही भेलं तरी चालते, पण कर्माला भेलं पाहिजे। तशी माणसं देवाला वचन दिलेलं बोलतात, माणसाला दिलेलं वचन बोलतात, याच्यात नवल नाही। देवाला दिलेलं विसरतात माणसं। कधी कधी काय होतं बघा, माणसं महिमेमध्ये भापीमध्ये आले का देवासमोर काही शब्द बोलून जातात आणि मग गळ्यात पडल्याच्या नंतर विचार करतात आता कसं काय। आणि हे बघा, माणसाने माणसाला दिलेलं वचन मोडू नये, तर देवाला दिलेलं वचन ते तर वचनच आहे महाराज। ते जर वचन मोडलं तर आपल्याला भोगावं लागेल, म्हणून नाही मोडलं पाहिजे। देवाला दिलेलं वचन मोडलं, कोणतं वचन? एक वेळ करिया दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी। गर्ववासाच्या दुःखातून देवा मला मुक्त कर, देवानं मुक्त केलं। जीव विसरला देवाला, म्हणून जीवाला दुःख भोगावं लागतंय। आणि ते दुःख जर दूर करायचं असेल, सुखाची जर प्राप्ती करायची असेल, तर या जीवनामध्ये मानव शरीरात आल्याच्या नंतर भगवंताच्या शिवाय पर्याय नाहीये, या कथेशिवाय पर्याय नाहीये। का? मी काल बोलून गेलो। काय करते ही कथा? ईशे श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती है। जन्म जन्म की व्यथा, ओ जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा। ईशे श्रवण कर मिट जाती है, कथा श्रवण कर मिट जाती है। जन्म जन्म की व्यथा, ओ जय जय शिव कथा, जय जय शंभु कथा, जय जय शिव कथा, जय जय शंभु कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा। टाळी टाळी सर्वांनी बसल्या बसल्या टाळी वाजवा, झोप येणार नाही आपल्याला, टाळी वाजवा।
श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। जय जय शिव कथा, जय जय शिव कथा। या कथेच्या श्रवणाने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होती, सर्व दुःख हरत महाराज। आपण ऐकलं काय? अशी गोड कथा भगवान सुतजी महाराज शौनकादिक ऋषींना वर्णन करून सांगतात। हे ऋषींनो, पूर्वी मंदर पर्वतावरती सनत कुमार नंद किशोरांना ही कथा या ठिकाणी सांगतात। आता गोड कथा आहे, आपण ऐका। सनत कुमार बोलू लागले, पूर्वकाळी श्री विष्णू शेषाच्या शेणावरती विश्रांती घेत होते। भगवान लक्ष्मी माता त्यांचे पाय चेपत होती। पाय लक्ष्मीचे हाती तिशी आवे काकुळती। भगवान लक्ष्मी माता मालकाची सेवा करत होत्या। भगवान शेषाच्या शेणावरती झोपलेले होते आणि तेवढ्या वेळामध्ये 4 मस्तकाचं माथार तिथे आलं। भगवान ब्रह्मदेव आले। ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाला थोडासा अहंकार झाला। अहंकार झाला। ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवानं भगवान विष्णूकडे पाहिलं आणि भगवान विष्णूला ब्रह्मदेव बोलू लागले, ए बेटा उठ, मी तुझा बाप आहे, तू माझा पुत्र आहेस, उठ। अहंकारानं बोलले। आता खरं जर पाहायला गेलं, ब्रह्मदेव हे भगवान शंकराचे वडील आहेत, भगवान विष्णूचे वडील आहेत का? विष्णू भगवान शंकर भगवान ब्रह्मदेवाचे वडील आहेत। तसं जर पाहायला गेलं तर कथा पुराणामध्ये येते महाराज। आपण श्रीमद भागवतामध्ये ऐकतोय, शेषाच्या शेणावरती बसलेले जे भगवान विष्णू आहेत त्यांच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे। ऐका, जेव्हा नव्हते कोठेची काही, चंद्र सूर्य तारा पाही, काहीच नव्हतं। मग ही सृष्टी निर्माण कशी झाली तर सृष्टीचा विचार सांगितला। नार म्हणजे पाणी, आणि पाण्यावरती जो शयन करतो त्याला नारायण असं म्हणतात। आणि त्या नारायणाच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली। ऐकून जाता, नाभी कमळापासून, बेंबीपासून त्या ठिकाणी कमळाचं फूल, कमळाचं देठ उत्पन्न झालं आणि त्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली। ब्रह्मदेव विचार करू लागले, माझा जन्म, माझं प्रागट्य कसं झालं? या करता आकाशवाणी झाली, तप करा। ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली आणि मग कळालं। आणि मग भविष्यामध्ये पुढे ब्रह्मदेवाला प्रजापती हे पद दिलं आणि भगवंतानी सृष्टी रचनेचं काम ब्रह्मदेवाला दिलं। ब्रह्मदेव सृष्टी रचना करू लागले। सृष्टीची रचना करण्याचं कार्य ब्रह्मदेवाकडे दिलंय। पालन करण्याचं कार्य भगवान विष्णूने सांभाळलंय। मग आता सृष्टीचा प्रलय कसा होईल, मग ते कार्य कुणाकडे द्यावं? आणि म्हणून एक दिवस भगवान विष्णू ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी नमस्कार करतात आणि भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला विनंती केली, हे भगवन, सृष्टीची रचना आपण करतात, अनेक प्रकारे जीव आपण बनवले, पंचतत्वापासून ही सृष्टी बनवली, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवही आपण बनवले, पालन पोषण करण्याकरता मी या ठिकाणी आहे, हे कार्य मला पेलवत नाहीये। आणि मग भगवान ब्रह्मदेवाच्या भ्रुगुटीपासून, भ्रुगुटी म्हणजे हा 2 डोळ्याचा मधला भाग आहे का,
या भगवान ब्रह्मदेवाच्या भ्रुगुटीपासून एका देवाची उत्पत्ती झाली. तो देव म्हणजे कोण आहे? तर माझा भगवान भोलेनाथ आहे. भगवान सांब सदाशिवाची भोलेनाथाची उत्पत्ती जी आहे ब्रह्मदेवापासून आहे, ब्रह्मदेवाच्या भ्रुगुटीपासून आहे. अजूनही कोणी प्रश्न विचारतात, महाराज महादेवाचे मायबाप कोण आहेत? काही काही माणसं असतात ना अवकाळी, त्याला काही घेणदेण नसतं, काही प्रश्न विचारायचे. महाराज आला का विचार प्रश्न. काही काही माणसं ते जेवला काही विचारित नाहीत. महाराज तुम्ही जेवले का? काही घेणदेण नाही. महाराज हा ह्यो काय ह्यो प्रश्न, बरं आडवे प्रश्न काय विचारावं हे बी कळत नाही माणसाला. काय विचारावं हे बघा, विचारलं पाहिजे. विचारू नये असं नाही, विचारलं पाहिजे. जे आपल्याला कळत नाही ते विचारलं पाहिजे. पण जे आपल्याला कळते तरी सुद्धा आपण मुद्दा म्हणून कोणाला विचारत असेल ते चुकीचं आहे. महादेवाचे मायबाप कोण आहेत? अरे तोच जगाचा मायबाप आहे. ब्रह्मदेवाच्या भ्रुगुटीपासून त्याची उत्पत्ती आहे. आणि मग भगवान भोलेनाथांनी हे कार्य त्या ठिकाणी घेतलंय. या प्रकारे जर पाहायला गेलो आपण तर विष्णू ब्रह्मदेवाचे पती वडील आहेत. मग ब्रह्मदेवाने आवाज दिला, पुत्रा उठ. भगवान विष्णूलाही राग आला आणि मग देवालाही क्रोध आला आणि देवालाही अहंकार झाला. महाराज विष्णूलाही, म्हणजे अहंकार तुम्हाला मला होतो याच्यात नवल नाही. देवादिकांना देखील अहंकारानं सोडलं नाही. आणि तसं जर पाहिलं महाराज तर नामदेवरायांनी सरळ सांगितलं, अहंकार कुणालाच नसावा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. अहंकार नसावा पण आपल्याला होतो. विष्णू परमात्म्यालाही अहंकार झाला. विष्णू परमात्मा उठून उभा राहिले. क्रोधानं त्या ठिकाणी पाहिलं ब्रह्मदेवाकडे आणि मग दोघात वाद पेटला. ब्रह्मदेव म्हणायचे मी श्रेष्ठ आहे, विष्णू म्हणायचे मी श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं मी श्रेष्ठ आहे. दोघांचा वाद सुरू झाला. आणि मग हा वाद कोण मिटवल? कोण मिटवल? तेवढ्यामध्ये भयानक उंचीचा असा एक स्तंभ उभा राहिला. आकाशवाणी झाली, विजा कडकडल्या आणि तो स्तंभ पाहला. दोनही भगवंतानं त्याकडे पाहल्याबरोबर आश्चर्यचकित झाले. आणि त्यावेळेमध्ये भगवान भोलेनाथ महादेव प्रगट झाले. महादेव पाहतात, ब्रह्मदेव बोलतात मी श्रेष्ठ आहे, विष्णू बोलतात मी श्रेष्ठ आहे. भगवान भोलेनाथानं सांगितलं, जो कोणी या स्तंभाचा उगम आणि शेवट याचा शोध लावेल आणि अगोदर येईल तो श्रेष्ठ आहे, तो श्रेष्ठ आहे. आणि म्हणून महाराज ब्रह्मदेव वरती गेले आणि भगवान विष्णू खाली पाताळात गेले. ब्रह्मदेवानं कपट केलं महाराज. त्या स्तंभाचा शोध कुणालाच लागला नाही. ब्रह्मदेव एका फुलाला घेऊन आले. केतकीचं फुल आहे, त्याला आपल्याकडे केवड्याचं फुल म्हणतात, केवड्याचं. आणि त्याला विनंती केली, हा स्तंभ जो मी पाहिला याचा शेवट मला कळालाय, हे सांगण्याकरता तू भगवान शंकराकडे चाल. तर बघा ते नंदी भगवान सुटलेत. त्याला पहा, येणारे नंदी आपल्या कथेमध्ये आज. पण अजून वेळ आहे नंदीला यायला, आहे की नाही. प्रभु रामचंद्र भगवान की जय. त्या केवड्याच्या फुलाला भगवान ब्रह्मदेवानं विनंती केली. आणि मग महाराज आता ब्रह्मदेवाच्या अधीन गेलं ते फूल. त्या फुलानं ठरवलं ब्रह्मदेवाला मदत करायची. ब्रह्मदेव आले, विष्णूही आले. दोघही आल्याबरोबर भगवान भोलेनाथानं विचारलं, तुम्ही दोघही परत आलात पण मूळ शोधून आलात का? तुम्हाला ज्या कार्याकरता पाठवलंय. भगवान विष्णू शांत राहिले.
पण काय असं बघा, खळखळ पाण्याला काय म्हणतात ना, ते उखळ पाण्याला खळखळाट जास्त असतो. ब्रह्मदेवानं सांगितलं, भगवान मी त्याचा शोध लावलाय, मी पाहून आलो. म्हणे कसं काय? आलो पाहून. आम्ही तुझ्यावर विश्वास का ठेवायचा? लगेच त्या केतकी त्या केवड्याच्या फुलाला बोलवलं. म्हणे सांग, मी या स्तंभाचा शेवट पाहला का नाही तू सांग. आणि या केवड्याच्या फुलानं ग्वाही दिली, भगवान यानं हा शेवट पाहला. शेवट पाहला एवढी ग्वाही दिल्याबरोबर आता महाराज, भगवान भोलेनाथ म्हणजे काय सामान्य होते का महाराज? ते जरी आपल्याला भोळं दैवत वाटत असलं, भोळं कोणाला म्हणतो आपण? भोळं कोणाला म्हणतो बाबूराव महाराज? भोळं कोणाला म्हणतो आपण? ज्याला काही कळत नाही त्याला. तसं भोळं नाही ते. हे महादेव भगवान हे दैवत आहे का? हे तसं भोळं नाही. भोळं आहे, पण कसं भोळं आहे तुकोबाराने सांगितलं. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. ते कळी काळावरती मात करणार आहे. कसं भोळं आहे? महाराज गोड सांगितलं. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझ्या चित्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती, माझ्या चित्ती वाचवदता शिवनाम, वाचवदता शिवनाम, वाचवदता शिवनाम. त्याचे पाय माझ्या चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचवदता शिवनाम, वाचवदता शिवनाम. तयाने बाधी क्रोध काम, तयाने बाधी क्रोध काम, क्रोध काम वाचवदता शिवनाम, वाचवदता शिवनाम, वाचवदता शिवनाम, वाचवदता शिवनाम, वाचवदता शिवनाम. धर्मार्थ धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष,
जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचे देव वाचवदता शिवनाम वाचवदता शिवनाम वाचवदता शिवनाम शिवनाम हे देवत भोळ आहे महाराज पण कसं भोळ आहे चक्रवर्ती आहे भगवंताने सगळं जाणलं महाराज जाणल्या बरोबर भगवंताच्या लक्षात आलं ब्रह्मदेव खोटं बोलतात पुरावा काय आहे त्या केतकी फुलाला समोर बोलवलं आणि ते घेवडाचं फुल सांगू लागलं भगवान मी पाहिलंय ब्रह्मदेव सांगतात ते खरंय हा जो अग्निस्तंभ आहे ना याची उंची ब्रह्मदेवानं पाहिली मी त्याला साक्षी आहे भगवान भोलेनाथाला क्रोध आला ब्रह्मदेव खोटं बोलले भगवान क्रोधित झाले आणि भोलेनाथानं ब्रह्मदेवाला शाप दिला काय शाप दिला भगवान तुम्ही या पृथ्वीची रचना केली पण या पृथ्वीमध्ये एकही व्यक्ती तुमची पूजा करणार नाही आणि या पृथ्वीमध्ये कुठेही तुमचं देवालय बनणार नाही म्हणून ब्रह्मदेवाचं मंदिर भगवान भोलेनाथाच्या शापामुळे फक्त जगात एकच आहे ते म्हणजे पुष्करला एकच आहे शाप दिला पण भगवान भोलेनाथ विष्णू परमात्म्याकडे पाहून प्रसन्न झाले का भगवंताला मूळ शोधता तर आलंच नाही पण ते खोटही बोलले नाही स्तब्ध शांत उभा आहेत भोलेनाथ प्रसन्न झाले भोलेनाथानं भगवान विष्णूकडं केविल वाणीनं पाहिलं आणि मग भगवान भोलेनाथ सांगतात भगवन खरोखर श्रेष्ठ आपणच आहात आणि ज्या वेळेला ते केतकीचं फूल ब्रह्मदेवाच्या साक्षी देण्याकरता खोटं बोललं का भगवान भोलेनाथाला त्याच्यावरती राग आला क्रोधित झाले भगवान आणि भगवंताने त्या ठिकाणी त्या केतकीच्या फुलाला दंड दिला आणि ज्या वेळेला ब्रह्मदेव त्या ठिकाणी भगवान भोलेनाथानं शाप दिला म्हणून दंडवत करतात नमस्कार करतात क्षमा मागतात त्यावेळेला भगवान भोलेनाथानं ब्रह्मदेवाचं संरक्षण व्हावं याकरता कालभैरव रूपानं अवतार घेतला कालभैरव झाले ते आणि कालभैरव होऊन भगवान भोलेनाथ या सृष्टीचं त्या ठिकाणी रक्षण करतात आजही जे केतकीचं फूल आहे त्या फुलाला भगवंतानं दंड दिला ते शरण आल्याच्या नंतर जे भगवान भोलेनाथानं कालभैरवाचं रूप घेतलंय त्या रूपामध्ये सामावून त्या ठिकाणी त्या केतकीच्या फुलाला घेतलंय आणि भगवंतानं काशीमध्ये त्या ठिकाणी वाराणसीत या केतकीच्या फुलाला कालभैरव रूपानं वास्तव्य दिलंय ज्यावेळेला क्षमा मागितली भोलेनाथ प्रसन्न झाले आणि सांगितलं त्या फुलाला जो कोणी व्यक्ती माझ्या दर्शनाकरता काशीमध्ये येईल जोपर्यंत तुझं दर्शन करणार नाही तोपर्यंत माझं दर्शन त्याला मिळणार नाही आणि म्हणून काशी विश्वेश्वराचं जर दर्शन घ्यायचं असेल आपल्याला तिथं कालभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं उज्जैन मधला कालभैरव वेगळा हा कालभैरव वेगळा आणि देवानं महाराज भक्ताला ही अवस्था प्रत्येक जागेवरती दिलेलीच आहे पंढरपुरामध्ये देखील पहा पंढरपुरातही अशी एक भक्त आहे महाराज की त्या भक्ताला देवानं आपल्या पायाजवळ जागा दिलेली आहे नामदेव महाराज आहेत आणि त्याही पलीकडे एक भक्त आहे त्या भक्ताचा जर विचार केला आपण कोण आहे ती महाराज अनेक मार्गाने दिंड्या पंढरपुराला निघाल्या एक सुंदर स्त्री होती सुंदर लावण्यवती होती अगदी सुंदर होती मुलगी रूपवान होती
एवढं सौंदर्य किती सुंदर होती. कवीनं वर्णन केलंय. कदाचित तिनं जर नागिणीचं पान खाल्लं तर तिचा कंठ लाल दिसत होता. एवढी मुलगी सुंदर होती. पण ती मुलगी वेश्येची होती. म्हणून कुठेतरी नाचावं, लोकांचं मनोरंजन करावं आणि पोट भरावं असा तिचा उद्योग होता. आपल्या स्वरूपाचा अभिमान होता त्या मुलीला. एक दिवस दिंडीत त्या गावामध्ये मुक्कामाला होती. रात्रीचं कीर्तन आटोपलं. काहीतरी तमगुणी वाद्याचा आवाज येतोय म्हणून काही भजनी पाहण्याकरता गेले की नाही. आजही जातात ना. आता दिंडीला जर आपण पंढरपूरला गेलो तर सगळेच कीर्तन थोडं ऐकते. तिथं सुद्धा काही काही तमाशाला जाते ना. होय बाबा मामा, हा जाते काही तमाशाला. तसे काही भजने तिथं गेले. त्या मुलीनं पाहिलं. त्या मुलीला स्वतःच्या रूपाचा अहंकार होता, अभिमान होता. आता यांनी तिकडं पाहिल्याबरोबर त्यांच्या मनात फक्त एवढंच आलं, अरे अरे काय दिव्य स्वरूप दिले त्या मुलीला, पण ही मुलगी आपल्या स्वरूपाची त्या ठिकाणी घाण करते. सहज शब्द निघाला, अरे तुला जर एवढा तुझ्या रूपाचा अभिमान आहे तर ज्यानं तुला रूप दिलंय तो किती सुंदर असेल, किती सुंदर असेल. आणि मग त्या मुलीच्याही मनात भाव आला, माझ्यापेक्षा कुणीतरी सुंदर आहे, मला पाहायचं, मला पाहायचं. संतांच्या सोबत ती मुलगी दिंडीत आली महाराज पंढरपूरला. पंढरपूरला आल्याबरोबर तिनं देवाला पाहिलं. ऐका बरं का, देवाला पाहिलं. देवाला पाहिल्याबरोबर स्वतःच्या रूपाचा अभिमान अहंकार झाला, गेला. काय? कारण तो देव एवढा सुंदर आहे, किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा, लोपलिया राजस सुकुमार. एवढा सुंदर तो भगवान परमात्मा. आणि महाराज तो पाहिला का, स्वरूपाचा अहंकार गेला. पाहतच राहिली ती मुलगी. जी मुलगी आजपर्यंत समाजाचं मन रममाण व्हावं या करता पायात चाळ घालून रस्त्यावरती नाचत होती का, तीच मुलगी पायात चाळ घातला आणि देवापाशी पांडुरंगाच्या भजनात नाचू लागली. विठ्ठल माझा माझा, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा. जय हो. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, रीप माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी टाळी सर्वांनी भजन करा. सर्वांची व्यवस्थित जेवण झालेली आहेत, काय अडचण नाही कुणाला भजनाची. मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचं आपण सर्वांनी. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल
विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा टाळी टाळी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा जय हो हरी बोल. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल मी विठ्ठलाचा विठ्ठल मी विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला पायामध्ये चाळ घातला आणि ती मुलगी देवाच्या समोर नाचते. एवढी नाचली नाचत ती देवाच्या समोर तिनं प्राण सोडला, मंदिरामध्ये प्राण सोडला. सकाळी पहाटे पूजा करता बडवे पांडुरंगाच्या मंदिरात आले. पाहिलं अरे कुणीतरी मुलगी पडलेली. पाहिलं काही ब्राह्मणांनी सांगितलं अरे उचला फेकून द्या चंद्रभागेमध्ये. पण काही लोक चांगले होते महाराज, नाही म्हणे ज्या अर्थी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये त्या मुलीचा प्राण गेलाय त्या अर्थी देवाची काहीतरी लीला असेल. त्याच स्वप्नामध्ये जाऊन त्याच्याच भगवंताने सांगितलं त्या मुलीला माझ्या जवळ जागा द्या. कोण होती ती मुलगी? एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. पांडुरंगाने तिला काढोपत्रेला मंदिरात जागा दिली. महाराज काढोपात्रा देवानं आजही देवाचं दर्शन आपल्याला तेव्हा होतं जेव्हा कानोपात्रेचं दर्शन घेता येईल.
अन्यथा पांडुरंगाचं दर्शन होत नाही. तसं भगवान भोलेनाथानं त्या ठिकाणी त्या केतकीच्या फुलाला, केवड्याच्या फुलाला प्रसन्न होऊन सांगितलं, काल भैरव रूपानं तू काशीमध्ये राहा, तुझं दर्शन झाल्याशिवाय माझं दर्शन पावन होणार नाही, असा वर दिला. भगवान भोलेनाथ तिथून निघून गेले. ब्रह्मदेवाचा अहंकार गेला. नंदिकेश्वर ही कथा ऐकतात. सणकुमार त्या ठिकाणी या नंदिकेश्वरांना सांगतात, हे भगवन, अशी असणारी भगवंताची ही गोड कथा आहे. पुढे भगवंताच्या कथेचं, पूजेचं महत्व त्या ठिकाणी विचारलंय. या भोलेनाथाला प्रसन्न करायचं आहे, भोलेनाथाची भक्ती करायची आहे. भक्ती मार्ग विचारला आणि मग भोलेनाथाची भक्ती त्या ठिकाणी कशी करावी, विभिन्न विभिन्न प्रकारे भगवंताच्या पूजेचं महत्व सांगितलंय. भगवंताचे रूप आहेत. काही देवाचे मूर्ती पूजा आहे, भगवंताची लिंग पूजा आहे. आणि लिंग पूजेमध्ये काही लिंग पूजा अशी आहे की त्याचं फळ अधिक आहे, त्याचं फळ अधिक आहे. भगवान शंकराच्या मूर्ती पूजेपेक्षा लिंग पूजेचं फळ जास्त आहे. आणि त्या लिंग पूजेमध्ये सर्वश्रेष्ठ जर लिंग पूजा कुठली असेल तर भगवान सनत कुमार सुतजी महाराज सांगतात, पार्थिव पूजा, पार्थिव लिंगाची पूजा. काय असते महाराज? ती पार्थिव पूजा आहे तरी काय, आणि मग पार्थिव पूजेचं महत्व, पार्थिव पूजा या ठिकाणी भगवान सुतजी महाराज शौनकादिक ऋषींना, सनत कुमार नंदकेश्वरांना सांगतायत. आपणही ते ऐकणार आहोत. पण एक 5 मिनिटाची सर्वांना पाणी पिण्याकरता, उठून बस करण्याकरता, आणि जे काल आपण कथेमध्ये बोललोय, जेवढे कथेला भाविक येतील तेवढ्यांना एक आपण चहा न देता, थंडीचे दिवस आहेत आणि म्हणून स्टेजवर कशाला तिकडे बाजूला, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओ गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. महाकालेश्वराय महाकालेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. कालेश्वराय शिव कालेश्वराय, हर हर भोले
हर हर भोले नमः शिवाय केदारेश्वराय शिव केदारेश्वराय हर हर भोले नमः शिवाय केदारेश्वराय शिव केदारेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय. झालं का कोणी राहिले झाले सगळे झाले का पाठीमागचे झाले का झाले ना बरं. ए अर्जुन ते वायर आहे वायर आपलं साऊंडचं थोडं पलीकडे घ्या आपलं वायर पलीकडे जाते थोडस जाऊ दे बरं पलीकडे थोडंसं. ॐ नमो भगवते वासुदेवाय श्री सांब सदाशिवाय नमः. स्वस्ति श्री गणेशाय नमः. स्वस्ति श्री सरस्वते नमः. स्वस्ति श्री गुरुदेवताभ्यो नमः. स्वस्ति श्री सांब सदाशिवाय नमः. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नर्मदेश्वर भगवान की जय. भोलेनाथ भगवान ऐका ऐका ऐका. सनत कुमार नंदिकेश्वराला ही कथा सांगत आहेत. सुंदर आपणही त्या ठिकाणी ऐकत आहात. सुतजी महाराज शौनकादी ऋषींना ही कथा वर्णन करून सांगतात. हे ऋषींनो, मूर्तीमध्ये भगवंताच्या लिंग पूजेला खूप महत्व आहे. लिंग पूजा करत असताना सर्वश्रेष्ठ लिंग पूजा कुठली आहे? त्यावेळेला सूत महाराज बोलू लागले, ज्या त्या युगामध्ये त्या त्या लिंगाला महत्व होतं भगवंताच्या. सत्ययुगामध्ये रत्नाचं लिंग होतं, रत्न, त्याला महत्व होतं. त्रेतायुगामध्ये सोन्याचं लिंग, द्वापार युगामध्ये पाऱ्याचं लिंग आहे, आणि कलियुगामध्ये
पार्थिव लिंग हे सर्वश्रेष्ठ आहे. 8 प्रकाराच्या मूर्त्या पार्थिव श्रेष्ठ मानल्या जातात. त्यामध्ये तिच्या पूजेने पुण्यफळ तपश्चर्येपेक्षा अधिक असते. ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, मंत्रांमध्ये ओंकार श्रेष्ठ आहे, वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, नगरामध्ये काशी श्रेष्ठ आहे, वृत्तामध्ये शिवरात्री श्रेष्ठ आहे, त्या प्रकारे लिंगांमध्ये पार्थिव लिंग हे श्रेष्ठ आहे. शौनकादिकांनी प्रश्न केला, महाराज पार्थिव लिंग तुम्ही सांगताय, मग ते पार्थिव लिंगाची सविस्तर कथा आम्हाला सांगा. सूतजी महाराज गोड वर्णन करतात. पार्थिव लिंग कशाला म्हणतात? आपण जिथे वास्तव्याला राहतो त्या दिशेपासून, त्या जागेपासून भगवंताची जी जागा आहे, भगवंताची जी जागा आहे, जी दिशा आहे, 4 दिशा आहेत प्रमुख: पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. उपचार: अग्नी, नैऋत्य, वायू आणि ईशान्य. तर ही ईशान्य दिशा भगवंताची आहे. मग ईशान्य दिशेला भगवान शिवाचं वास्तव्य जिथे राहतं त्याला आपण आता वारुळ असं म्हणतो. वारुळ मंत्राभिकृत करून त्याची माती आणायची वारुळाची, आणि त्या वारुळाच्या मातीला सुंदर त्या ठिकाणी त्या मातीपासून भगवान शंकराचं लिंग बनवायचं आहे. आपण जी पिंड बनवतो ना, वारुळाच्या मातीची बनवायची. परत वारुळ ऐका, परत कुठल्या दिशेचं पाहिजे? ईशान्य दिशा, कुठलंही नाही. माती घेत असताना अभिमंत्रित करून घ्यायची, मंत्र माहित नाहीये. मनात शिवाच्या ज्या मंत्राचा जाप करायचा, माती घ्यायची, सुंदर त्या मातीपासून लिंग बनवायचंय. ती लिंग बनवत असताना असं बनवायचंय की आपण त्यावरती पाणी घातलं की अभिषेक झाला पाहिजे. पार्थिव कशाला म्हणतात? हे भगवंताचं पार्थिव शरीर आहे. आपल्या भाषेमध्ये मृत पावलेला जो माणूस आहे त्याच्या शरीराला कोणतं शरीर म्हणतात? पार्थिव. हे शरीर कोणतं आहे? पार्थिव. तसं भगवान शंकराचं, भोलेनाथाचं पार्थिव शरीर ते आहे आजही मृत्यू लोकामध्ये. मग त्याची जर आपण विधिवत त्या ठिकाणी पूजा विधी केली, ते लिंग अधिक फळ देणार आपल्याला आहे, हे सूतजी महाराज सांगतात. त्यानंतर सूतजी महाराजांना प्रश्न केला मानवाच्या निर्मितीच्या बद्दल. त्याला सूतजी महाराज सांगू लागले, स्वयंभू म्हणू महाराज आणि शतरूपा राणी हे पृथ्वी तलावरचं प्रथमतः त्या ठिकाणी जोडपं आहे. यांना 3 मुलं, 2 मुलं आणि 3 मुली आहेत. मुलांचा जर विचार केला, मुलं आपण ऐकले भागवतामध्ये, उत्तानपाद आणि प्रियव्रत. 3 मुली, देवहूती, आकुती आणि प्रसूती. देवहूतीचा विवाह ऋषी कर्दमाशी झाला, कर्दम ऋषींसोबत झाला. तिथे भगवान कपिल देवाचं प्रागट्य होत आहे. आकुती नावाची जी मुलगी आहे तिचा विवाह रुची प्रजापतीशी झाला, रुची प्रजापतीशी. आणि त्यानंतर प्रसूती नावाची जी मुलगी आहे तिचा विवाह दक्ष प्रजापतीशी होतोय. दक्ष प्रजापतीशी विवाह आटोपल्याच्या नंतर भगवान भोलेनाथाची जी पत्नी आहे
त्या पत्नीचं प्रागट्य दक्ष प्रजापतीच्या उदरी होत आहे. ते म्हणजे महान आदिमाया शक्ती सती देवी. कालांतराने सतीचा विवाह भगवान भोलेनाथाशी होतोय. पण महाराज सती भगवान शंकराच्या पत्नी आहेत. सतीच्या मनामध्ये एक भाव येतो, महादेव रोज भजन करतायत, रोज चिंतन करतायत. कुणाचं करत असतील, कुणाचं भजन करत असतील. नारद ऋषी एक दिवस आले आणि नारदाला सतीनं सांगितलं, माझ्यावरती माझ्या मालकाचं खूप प्रेम आहे. नारदानं सांगितलं, हे बनावटी आहे. नारदा, असं म्हणतात गुरुनं कानात दिलेला मंत्र कुणाला सांगू नये, पण माझ्या मालकाने मला तो मंत्र देखील सांगितलं, एवढं प्रेम आहे. नारदानं सांगितलं, हे बनावटी आहे. जर कदाचित तुमच्यावरती एवढं प्रेम असतं तर भगवान भोलेनाथाच्या गळ्यामध्ये ज्या मुंड माळा आहेत त्या कुणाच्या आहेत सांगितलं तुम्हाला? म्हणे नाही. मग काय प्रेम आहे? नारदानं काडी टाकली महाराज. नारद निघून गेले. सतीनं हट्ट केला आपल्या मालकाचा, गळ्यात ही मुंडमाळा कुणाच्या आहेत? सती, या मुंडमाळा तुझ्याच आहेत, माझ्या. तुझे एवढे काय अवतार घेतले, तेवढ्या अवतारामध्ये तुझी काय आली, त्या अवतारातल्या प्रत्येक अवतारातलं एक एक मुंड मी गळ्यामध्ये घातलेलं आहे. आणि मग सतीनं सांगितलं, प्रत्येक वेळेला मी मरते, मी जन्मते, मग तुम्ही कधीच मेला नाही? म्हणे नाही, मला मृत्यू नाहीये. असं कसं शक्य होईल? असं तुम्ही नेमकं काय घेतलं औषध की तुम्हाला मृत्यू नाहीये? असं काय औषध घेतलंय तुम्ही? भगवान भोलेनाथ सांगतात, प्रभू रामचंद्राच्या नामाचा प्याला मी पेलोय, त्यामुळे मला मृत्यू नाही, त्यामुळे मला मृत्यू नाही. तुम्ही कुणाचं भजन करता म्हणले? प्रभू रामचंद्राचं. मला त्यांचे दर्शन घ्यायचे, मला भेटायचे त्यांना. आणि एक दिवस प्रभू रामचंद्राच्या भेटी करता एक दिवस प्रभू रामचंद्राच्या दर्शनाची आस घेऊन भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता सती माता अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये येतात रामकथा ऐकण्याकरता. अगस्ती ऋषीच्या आश्रमात आल्याच्या नंतर भोलेनाथाला पाहिलं आणि अगस्ती ऋषीने महादेवाला नमस्कार केला. आता मला सांगा, श्रोत्यानं वक्त्याला नमस्कार करावा का वक्त्यानं श्रोत्याला नमस्कार करावा? लस्सी पिली तुम्ही आता? मग सांगा ना, श्रोत्यानं वक्त्याला नमस्कार करावा का वक्त्यानं श्रोत्याला नमस्कार करावा? नाही कळालं. मी तुम्हाला नमस्कार करावा का तुम्ही मला नमस्कार करावा? पोरं बोलली बा. कोणी कोणी कोणाला करावा? वक्त्याला नमस्कार करावा सर्वांनी. इथं वक्ता श्रोत्याचं दर्शन घेतोय. ज्या अर्थी वक्ता जर श्रोत्याचं दर्शन घेत असेल, पार्वतीला संशय, सतीला संशय आला. सतीला वाटलं, ज्या अर्थी माझे मालक आणि मी कथा ऐकण्याकरता आलो, कथाकार तो आमच्या पाया पडतोय, म्हणजे कथाकाराला काही येत नाही. आणि संशय आला की मग झोप येते महाराज. काय येते? झोप येते. सती रामायणामध्ये झोपली. भगवान शंकराने कथा ऐकली. कथा आटोपल्याच्या नंतर भगवान शंकर आणि सती विमानात बसून निघाले कैलासाकडे जात असताना, त्याच वेळेला रावणानं जानकीचं अपहरण केलं. रावण जानकीला घेऊन गेला आणि प्रभू रामचंद्रजी जानकीचा शोध घेतात. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. लक्ष्मणा कुठे माझी जानकी? लक्ष्मणा, मी तुला सांगितलं होतं जानकीला अरण्यामध्ये एकटं सोडू नको. लक्ष्मणा, सांग माझी जानकी कुठे आहे? रामचंद्र झाडाला मिठी मारतात, दगडाला मिठी मारतात, भेटोल त्याला विचारतात, माझी सीता पाहिली का? जानकी पाहिली का? भेटेल त्याला विचारतात. आक्रोश करून प्रभू रामचंद्रजी रडतात. जानकीनं सतीनं पाहिलं, भोलेनाथानं पाहिलं,
जाता जाता भोलेनाथानं पाहिलं आणि सतीला सांगितलं, सती हा बघ माझा मालक, हा बघ माझा पिता, हा बघ माझा देव. भोलेनाथानं दुरून नमस्कार केला, कारण वेळ ती नाहीये. सतीच्या मनात संशय आला, सगळं जग माझ्या मालकाला देव म्हणतंय आणि माझा मालक याला देव म्हणतो ना, हा तर बायकोसाठी रडायला लागला. अरे जो बायकोसाठी रडतो त्याला कुठं देव म्हणावं का? सतीनं प्रभू रामचंद्राची परीक्षा घेतली. परीक्षा घेतली सतीनं. काय परीक्षा घेतली आहे का? हे बघा, देवाची कधी परीक्षा घ्यायची नसते. सीतेने विचार केला, आपण सीतेचं रूप घेऊन समोर जाऊ. सीता म्हणून जर स्वीकार केला आपला तर समजून घ्यावा हा देव नाही. समोर आल्या. प्रभू रामचंद्रानं पाहिलं, माझी आई आहे पण माझ्या पत्नीच्या रूपामध्ये आली आहे. प्रभू रामचंद्रानं मनामध्ये फक्त एवढंच उच्चारलं, पाहिलं, हात जोडले आणि फक्त सांगितलं, आई साहेब तुम्ही एकट्याच फिरता, माझे मालक माझे पिता श्री भोलेनाथ कुठे आहेत? सतीनं पाय पकडले, तुम्ही खरोखर देव आहात. रे जोरी पाणी प्रभु किर्ण प्रणाम, पिता समेत लिंड निज नामो. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. ओ राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. सतीनं प्रणाम केला. महाराज भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावरती आले. सती आल्या. सतीनं विचारलं, भगवान भोलेनाथानं विचारलं, सती माझ्या देवाची परीक्षा घेतली? खोटं बोलल्या, नाही प्रभू. देवाला कळालं माझ्या मालकाची परीक्षा घेतली आणि मग आता माझी पत्नी असताना माझ्या आईचं रूप धारण केले, मग आता पत्नी म्हणून प्रपंच कसा थाटावा म्हणून सतीचा त्याग केला. त्याग केला आणि त्याच क्षणी दक्ष प्रजापती राजानं आपल्या महालामध्ये एक यज्ञ ठेवला होता. का? भगवान शंकराचा बदला घेण्यासाठी. जावई होते शंकर, पण बदला घेण्यासाठी यज्ञ ठेवला होता. काय बदला? ज्या वेळेला ब्रह्मदेवानं प्रजापती हे पद दक्षाला दिलं होतं, त्यावेळेला स्वर्गामध्ये सर्व देव जमले होते. दक्षाचा मोठा सन्मान त्या ठिकाणी करणार. सभेमध्ये दक्ष आल्याबरोबर सर्व देव उठून उभा राहिले, पण भोलेनाथ नामामध्ये मग्न होते. महाराज तसेच बसले खुर्चीवर. दक्षाला राग आला, माझा अपमान केला, या अपमानाचा मी बदला घेईन. महादेवाचा बदला घेण्यासाठी दक्षाने यज्ञ केला. म्हणून आणखी एक सोज्वळ वाक्य माझं ऐकून जा. कुणाला तरी कमी लेखण्याकरता आपला परमार्थ नसला पाहिजे. कुणाचा तरी बदला घेण्याकरता आपला यज्ञ नसला पाहिजे. का? दुसऱ्याचा बदला घेण्याकरता केलेला यज्ञ आपला बदला घेत असतो. कथा एका गोड आहे. दक्षानं भोलेनाथाचा बदला घेण्याकरता यज्ञ ठेवला. सर्वांना बोलवलं, भोलेनाथाला नाही बोलवलं. आणि काय होतं, एखाद्या गावामध्ये सगळ्यांना पत्रिका मिळावी लागण्याची आणि एखाद्या घरालाच आमंत्रण नसावं. सगळी लोक मोटरसायकली त्याच्या दारातून येतात मुद्दाम. तशी सगळ्या गाड्या, सगळे विमानं जी आहेत का भगवान शंकराच्या वरतून चालले. सतीनं पाहिलं, मालक आज ही सगळी लोक कुठं चालले? सती, तुझ्या पित्याच्या घरी यज्ञ आहे, तिकडं जात आहेत सगळे, आपल्याला नाही जायचं. त्यावेळेस भोलेनाथानं सांगितलं, सती तहा गए कल्याण न होई. काही जागा अशा आहेत तिथं बोलवल्याशिवाय जाऊ नये. काही जागा अशा आहेत नाही बोलवलं तरी जावं, आणि काही जागा अशा आहेत बोलवलं तरी जाऊ नये, नाहीच गेलं पाहिजे. महाराज सप्ताह चालू आहे, नाम यज्ञ आहे, कथा कीर्तन आहे, भजन आहे. तुका मने जवळी न पाचारिता जावे, न विचारता यावं. इथं उद्धाराचं साधन आहे. वाईट कुकर्म असेल
अधर्म असेल तिथं बोलवलं तरी जाऊ नये. सती आणि काही जागा अशा आहेत बोलवल्याशिवाय जाऊ नये. एखाद्याच्या घरी मंगल कार्य असेल तिथं आपल्याला आमंत्रण असेल तरच जावं. तुझ्या पित्याच्या घरी मंगल कार्य आहे पण आपल्याला आमंत्रण नाही. सतीनं सांगितलं बापाच्या घरी आमंत्रणाची आवश्यकता काय आहे. सती, ज्या दिवशी अक्षदा डोक्यावरती पडतो का त्या दिवशी बापाचा अधिकार मुलीवरती राहत नाही. हट्ट केला. सतीच्या मनात आलं पतीनं माझा त्याग केलाय. असं जगण्यापेक्षा माता पित्यांकडे जावं. सती निघाली. जात असताना सतीनं हट्ट केला जाणार म्हणून देवानं वीरभद्र नावाचा गण पाठवलाय. काही गण त्या ठिकाणी पाठवलेत. सती येते महाराज. गोड प्रसंग विरहाचा. एक 5 मिनिटं आहे का. ज्यावेळेला राजा दक्षाच्या महालामध्ये सतीनं प्रवेश केला का संपूर्ण प्रजा सतीकडे पाहते आणि कुटू शब्दानं बोलू लागते. अरे 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 बघा बघा आली ती. वाईट शब्द वापरू लागतात. सतीचे डोळे भरून आले. ज्या ज्या वेळेला मी या महालामध्ये येईल त्या त्या वेळेला हीच प्रजा माझ्या स्वागताकरता उभी राहायची. हीच प्रजा फुलाचं आच्छादन माझ्या पायात खाली घालायची, पायघडा टाकायची, वाट पाहायची. आणि आज हीच प्रजा, हीच लोक माझी निंदा करतात, मला कटू शब्दाने बोलतात का. रडत रडत सती महालापर्यंत येते. सतीच्या बहिणीनं पाहिलं. सतीच्या बहिणी देखील निंदा करू लागल्या. मालकाविषयी बोलू लागल्या. सती, कसा आहे तुझा पती. अजूनही अंगाला राख लावून स्मशानात राहतोय का घर वगैरे बांधलंय. निंदा करू लागल्या. आणि ऐका मायबाप, पतिव्रता स्त्री जी असते ना आपल्या मालकाची निंदा कानानं कधी ऐकू शकत नाही, खरी असली तरी. सतीचं हृदय गैवरून गेलं. डोळ्यातले अश्रू टिपले. आक्रोश करून सती रडते. महालामध्ये आली. प्रसूती माता काही कामामध्ये व्यस्त होती. प्रसूती मातेला पाहिलं, आवाज दिला, मा. काम सोडलं आईनं. आणि शेवटी आईचं अंतःकरण आहे. आई उठून उभा राहिली. धावत धावत आली सती. सतीनं प्रसूती मातेच्या गळ्यात मिठी मारली. प्रसूती माता सांगते, सती, महाराज दक्षानं तर तुला पाहिलं नाही ना. राजा दक्षानं तर तुला पाहिलं नाही ना. का आई, कदाचित राजा दक्षानं जर तुला पाहिलं असेल तर महाराज दक्ष मृत्यूदंड देतील तुला. त्यावेळेला सतीच्या मनात भाव आला, आई असं काय पाप केलंय मी, असं काय पाप केलंय. सती, तो बाप तुझा वध करेल. सतीच्या डोळ्यात अश्रू आले. आई, आजपर्यंत मी बाप ऐकला की आपल्या मुलांकरता मुलींकरता काबाड कष्ट करतो. आज तो बाप मला पाहायचा आहे. सतीनं डोळ्यातले अश्रू गाळले. आई थांबवते, जाऊ नकोस. सती नाही ऐकली. तो बाप मला पाहायचा आहे. आई, लोकांच्या रानात राब राब काबाड कष्ट करून जो बाप आपल्या मुली करता झटतो, तो बाप कदाचित असेल, बोटावर मोजणे एवढे बाप असतील दुष्ट, पण मुली करता काय करतो बाप, गोड बाप आहे. मुलगी जर झाली ना तर गाव मुलाची अपेक्षा करतं. मुलगी झाली की तोच बाप असतो जिलेबी वाटणारा, आनंद उत्सव करणारा. आनंदानं बाप मुलीला लहानाचं मोठं करतो. पण ज्या दिवशी मुलगी जाते का त्या दिवशी बापाला कळतं दुःख. तो बाप मला पाहायचा आहे. सतीनं त्या ठिकाणी आपल्या आईला विनंती केल्याच्या नंतर
यज्ञ मंडपाकडे सती निघाली. आ जावा यज्ञ मंडप सजलेला आहे. ब्राह्मण त्या ठिकाणी आहुत्या देत आहेत. विश्वातील सर्व देव देवता त्या ठिकाणी आहेत, उपस्थित आहेत. आणि त्या यज्ञामध्ये महाराज दक्ष प्रजापती येऊन बसलेले आहेत. सतीही येणार आहे. भगवान भोलेनाथाचा निरोप घेऊन काही गण सोबत घेऊन सती त्या ठिकाणी निघालेली आहे. आपल्या आईच्या महालातून सती यज्ञ मंडपाकडे निघाली. ब्राह्मणाचा मंत्रघोष चालू आहे. सर्व देव देवता आपापल्या आसनावरती बसलेली आहेत. आणि महाराज भोलेनाथाची पत्नी आदिमाया शक्ती सती त्या यज्ञ मंडपाकडे येत आहेत. ज्या यज्ञामध्ये देवदेवता बसले त्यांना कुणालाही कल्पना नाहीये. सती त्या ठिकाणी आल्यात. आल्याबरोबर सर्वांनी सतीकडे पाहिलं. सती यज्ञ मंडपात आल्या. महाराज दक्ष त्या ठिकाणी उभे होते. दक्ष महाराज, महाराज उभे रहा, उभे रहा. सतीनं दक्ष प्रजापतीकडे पाहिलं आणि दक्ष प्रजापतीला नमस्कार केला. पित्याला नमस्कार केल्याबरोबर दक्ष प्रजापतीला क्रोध आला, राग आला. आणि रागानं त्या ठिकाणी दक्ष प्रजापती बोलू लागले, चालती हो का आलीस या यज्ञामध्ये? कोणी बोलवलं तुला? का आलीस या यज्ञामध्ये? आमंत्रण नाही तुला, बोलवलं कोणी तुला? माझा अपमान केला तुझ्या पतीनं म्हणून तुला मी या ठिकाणी बोलवलेलं नाहीये. आणि तू या यज्ञ मंडपामध्ये येण्याची साहस केलंस का? सतीनं दुरून हात जोडले आपल्या पित्याला. बाबा यात माझा काय दोष? मला क्षमा करा. बापानं सांगितलं, कदाचित तू जर माझ्या डोळ्यापासून बाजूला नाही गेली तर याच बापाला आपल्या मुलीचा देह त्यागावा लागेल, हत्या करावी लागेल. सतीला त्या ठिकाणी यज्ञाजवळ गेला सती. आणि सती माता तिथे जवळ गेल्याबरोबर तो भडकलेला अग्नी सतीने पाहिला. सतीनं हात जोडले, विधात्याला प्रयत्न केला, देवा जन्मोजन्मी मला भगवान शंकर त्या ठिकाणी पती मिळावे ही अपेक्षा केली. आणि सतीनं आपला देह धाड दिशी त्या अग्नीमध्ये विलीन केला. धाय 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 भगवान त्या ठिकाणी सतीचा देह अग्नी जळून त्या ठिकाणी देह संपूर्ण सतीचा जळून गेला, राख झाला. आणि तो पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी वीरभद्र नावाचा जो काही गण त्या ठिकाणी उपस्थित होता त्यानं पाहिलं. तो जवळ आला, त्याला राग आला आणि तो येतोय तिथे सतीला पाहण्याकरता. सती पडलेली अग्नीमध्ये पाहिलं आणि त्यावेळेला दूर असणारा तो वीरभद्र नावाचा गण धावत 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 त्या यज्ञ मंडपामध्ये आला. आणि यज्ञ मंडपामध्ये आल्याच्या नंतर क्रोधायमान झाला. क्रोध आला, त्याला राग आला. आणि रागानं क्रोधित झालेला तो गण इकडे तिकडे पाहतोय, इकडे तिकडे पाहतोय, भटकतोय, क्रोधित झालेला आहे. राग आला, आरडतोय, ओरडतोय. आणि त्याला भगवान शंकराला तो आवाज देतोय. आणि त्यानं आपल्या जटा पकडल्या आणि जटा पकडून त्या ठिकाणी धरणीवरती आढळल्याबरोबर अनेक त्या ठिकाणी राक्षस निर्माण झाले. त्यामध्ये प्रमुख राक्षस होते वीरभद्र नावाचे. आणि ते वीरभद्र या यज्ञ मंडपामध्ये प्रगट होत आहेत. आणि यज्ञ मंडपामध्ये वीरभद्र प्रगट झाल्याच्या नंतर वीरभद्रानं त्या ठिकाणी आल्याच्या नंतर थाय 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 त्या ठिकाणी दहमान घातला. महाराज दक्षाला पाहतायत. दक्ष पुढे भाग पळतोय.
वीरभद्र दक्षाच्या मागे पळतोय, दक्ष पुढे पळतोय, दक्षाचा आणि वीरभद्राचं युद्ध होत आहे. दक्ष त्या ठिकाणी वीरभद्र दक्षाला मारतायत, वध करतायत. क्रोधित झालेल्या त्या ठिकाणी वीरभद्र आणि त्या गणाने महाराज दक्षाला पाहिलंय आणि दक्ष भयभीत होऊन त्या ठिकाणी सिंहासनावरती जाऊन बसतात. वीरभद्र समोर जातात आणि वीरभद्राने महाराज दक्षाचा वध त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. घनघोर युद्ध त्या ठिकाणी दोघांचं चाललंय. भयानक असं युद्ध. भगवान भोलेनाथ वीरभद्र नावाचा गण प्रगट झालेला आहे आणि त्या वीरभद्र नावाच्या गणाने आक्रोश करून सर्वत्र विध्वंस केला. त्या यज्ञाचा संपूर्ण विध्वंस केला. सर्व लोक भयभीत झाले, घाबरू लागले, पळा, धावा. उपस्थित सर्वांचा वध त्या ठिकाणी वीरभद्राने केला. दक्ष प्रजापतीचा वध त्या ठिकाणी केला. दक्ष प्रजापतीचा वध केल्याच्या नंतर भगवान वीरभद्र भोलेनाथ प्रगट झाले. भोलेनाथाच्या चरणावरती विलीन झाले. भोलेनाथाने त्या ठिकाणी डोक्यावरती हात ठेवला, आपले जटा त्या ठिकाणी झटकवल्या. या प्रकारे आणि मग दक्ष प्रजापती वध केलेल्या भगवान भोलेनाथाच्या गणाने भोलेनाथ प्रगट झाले आणि मग भोलेनाथाने त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीला जिवंत केलं. पण आता मस्तक तर उडवलेलं आहे, म्हणून माणसाचं मस्तक काढलं आणि प्राण्याचं मस्तक लावलं. प्राण्याचं कुठल्या? शेळी याचा मुलगा म्हणजे आपल्या भाषेत बोकडाचं मस्तक त्या दक्ष प्रजापतीला लावलं. अशा प्रकारे भगवंताची ही सती चरित्र या ठिकाणी आहे. पुढे भगवान भोलेनाथ सतीनं देह त्याग केला म्हणून भोलेनाथ भोलेनाथाचं बसल्या बसल्या सर्वांनी जागेहून दर्शन घ्या. आता दक्ष प्रजापतीचा वध केलाय भोलेनाथानं, दक्ष प्रजापतीला जिवंत केलंय. पहा, आपण कथा ऐकली की नाही ऐकली काही कळलं नाही, पण सांगू तुम्हाला, हे थोडंसं दृश्य तुम्ही पाहिल्याबरोबर सगळं तुमच्या लक्षात आलं काय झालंय ते. प्रत्यक्षात पाहिल्याच्या नंतर माणसाला खरोखर तुम्ही सांगा मला, ज्यावेळेस हा प्रसंग चालू होता, ज्यावेळेस ती सती माता यज्ञकुंडात उभी होती, यज्ञकुंड पेटलेला होता आणि तिथून पुढं खरं सांगा मला, सती आणि दक्ष प्रजापती ज्यांचं आगमन आपल्या मंडपात झालं, खरं सांगा मला, तुम्हाला कोणाला तरी घर आठवलं होतं का? कोणाला तरी आठवलं का कापसाचे पैसे कुठे ठेवलेत? कोणाला तरी लक्षात आलं का काही? महाराज, ही शक्ती शिवपुराण कथेची आहे. आपल्या चित्तामध्ये काही सुद्धा राहणार नाही. हे बघा आमचे नंदिकेश्वर भगवान, जरा नंदिकेश्वर भगवानच, कारण महादेव म्हटलं की नंदी पाहिजेत ना. वा, आणि म्हणून अशी असणारी ही गोड आपण कथा ऐकत आहोत. आता कथेला आपण पूर्णविराम देणार आहोत. का झाकी झाली की मग दर्शन कथा आटोपते. उद्या गोड कथा भाग होणार आहे. उद्या आपण भस्माचं महत्त्व, रुद्राक्षाचं महत्त्व हे श्रवण करून मग नारदाचा संवाद, आणि उद्या भगवान महादेव आणि पार्वती यांची विवाह कथा. भगवान महादेव पार्वतीचं उद्या लग्न आहे, म्हणून आता ऐका, सर्वांनी ऐका. जे उपस्थित आहेत त्यांनी ऐका, ज्या अनुपस्थित आहेत माझा जिथपर्यंत आवाज जातो त्यांनी ऐका. उद्या लग्न आहे. उद्या काय आहे? भगवान पार्वती शंकराचं लग्न आहे. म्हणून लग्नाला येताना सर्व वऱ्हाडी मंडळीला मूळवाटी पत्रिका मी आजच देतो. सर्वांनी मोठ्या प्रेमाने उद्या लग्नाला या भगवंताच्या. अजिबात चिंता करू नका. लग्न लागण्याच्या अगोदरच सगळ्या वऱ्हाडाची जेवायची व्यवस्था इथं आहे. फक्त येताना ज्याला जी आणायचं ती आणा. लग्नात काहीतरी देत असतात ना, ते काय म्हणतात ना, ते कपाट, काय म्हणतात ना, ते असं फ्रीज, काय डुक्कर, डुक्कर नाही ते, काही आणू नका. फक्त तुम्ही मोठ्या प्रेमानं उद्याच्या कथेला या. आज तुम्ही कथा ऐकली, कथा पाहिली, तुम्हाला आनंद वाटला ना, तर उद्या त्यापेक्षा आनंद वाटणार आहे. उद्या एवढी जी जागा आहे का,
ही एवढी जागा आम्हाला उद्या लागणार आहे. कारण उद्या महादेव येणार म्हणजे एकटी येणार नाही, भूती वेताळ नाचती. मग ते बसल्या बसल्या भूत कुणी कुणी येते ना तर पहा. म्हणून उद्या अगदी सुंदर हिमालय पर्वतावरती आपण जाणार आहोत. सगळीच जे जे या कथा मंडपात नर्मदेश्वराच्या पारांगणात येतील का ती सर्व उद्या आपण सगळे मिळून उद्या कुठे जाणार आहोत? हिमालय पर्वतावर जाणार आहोत. मेनका राणी आणि हिमवंतो राजा यांच्या महालात आपण जाणार आहोत. भगवान शंकराच्या आणि पार्वतीच्या लग्नाला मोठा आनंद उद्या आपण उपभोगणार आहोत. अशी उद्याची कथा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने या. जे जे आतापर्यंत आले नसतील त्यांना आपण बोलवा, आदराने प्रेमाने बोलवा. सर्वांनी या, गावातले या, तांड्यातले या, परिसरातले या, सर्वांनी मोठ्या आनंदाने या ही सर्वांना विनंती करतो आणि आजच्या कथेला या ठिकाणी पूर्णविराम देतो.